नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासाला आपण स्टडी करत होतो ॲलिल्स आणि ॲलिलोमॉर्फ या दोन ही कन्सेप्ट. ॲलिल्स म्हणजेच त्यालाच आपण ॲलिलोमॉर्फ पण म्हणतो. ही कन्सेप्ट स्टडी केली. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. या चॅप्टरच्या अनुषंगाने या दोन संकल्पना, या दोन कन्सेप्ट अतिशय महत्त्वाच्या आहे. डॉमिनंट, it is an allele that expresses its trait in the presence of an alternative allele. डॉमिनंट कशाला म्हणायचं की अशा पद्धतीचं कॅरेक्टर की त्याचं अल्टरनेटिव्ह कॅरेक्टर जरी प्रेझेंट असेल तरी ते स्वतःला जनरेशनमध्ये एक्सप्रेस करतं. इट इज अन allele that expresses its trait in the presence of an alternative allele. फॉर एक्झाम्पल, गार्डन पी प्लांटमध्ये टॉल आणि डॉर्फ ही एक पेअर आहे कॅरेक्टरची. आता यामध्ये डॉमिनंट कॅरेक्टर कोणतं आहे तर टॉलनेस ही डॉमिनंट आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर ज्यावेळेला आपण टेक्निकली गार्डन पी प्लांटचं ज्याला आपण म्हणूया की सीड जे आहे ते सीड आपण पेरतो, बी पेरतो, त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त प्लांट जे आहे ॲव्हरेज प्लांट हे टॉल असलेले बघायला मिळतं. त्याचं कारण असं आहे की ते डॉमिनंट कॅरेक्टर आहे जे स्वतःला त्या जनरेशनमध्ये, पुढच्या जनरेशनमध्ये डॉर्कनेस आहे त्याच्या DNA मध्ये आहे, तरी पण टॉलनेस जो आहे तो स्वतःला एक्सप्रेस करतो, जास्तीत जास्त वेळेला एक्सप्रेस करतो. आणि म्हणून टॉलनेस हे डॉमिनंट, टॉल हे कॅरेक्टर डॉमिनंट कॅरेक्टर आहे गार्डन पीचं. आणि म्हणून आपल्याला डॉमिनंट कॅरेक्टर अशी एक संकल्पना सुद्धा स्टडी करावी लागते. डॉमिनंटचाच अर्थ होतो की डॉमिनंट इट इज अन ॲलिल दॅट एक्सप्रेस इटसेल्फ इन द प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह allele, किंवा द कॅरेक्टर विच एक्सप्रेस इटसेल्फ इन द F1 जनरेशन इज कॉल्ड ॲज डॉमिनंट कॅरेक्टर. जे कॅरेक्टर स्वतःला F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस करतं त्या कॅरेक्टरला आपण डॉमिनंट कॅरेक्टर म्हणतो. टेक्निकली डॉमिनंटची डेफिनेशन अशी आहे, इट इज अन allele दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट इन द प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह allele. लक्षात घ्या, डॉमिनंट म्हणजे प्रभावी, साध्या सोप्या शब्दात, की जे पुढे येणारच आहे. त्याची अगेन्स्ट दुसरी टर्म येते, दुसरी कन्सेप्ट येते, दॅट इज रेसेसिव्ह. द allele इज नॉट एक्सप्रेस इन प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह allele. जो allele त्याच्या अल्टरनेटिव्ह alleleच्या प्रेझेन्समध्ये स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही, त्याला आपण रेसेसिव्ह म्हणतो. म्हणजेच टॉलनेस अँड डॉर्कनेसचा जर आपण विचार केला, टॉल आणि डॉर्फ कॅरेक्टर, तर डॉर्फ कॅरेक्टर हे ज्यावेळेला टॉल कॅरेक्टर असतं त्यावेळेला टॉल कॅरेक्टरच्या प्रेझेन्समध्ये स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही. म्हणून रेसेसिव्ह कॅरेक्टर कसं डिफाईन करणार आपण, द कॅरेक्टर विच इज नॉट एक्सप्रेस इट सेल्फ इन F1 जनरेशन, द कॅरेक्टर विच इज नॉट एक्सप्रेस इन F1 जनरेशन इज कॉल्ड ॲज रेसेसिव्ह कॅरेक्टर. फक्त रेसेसिव्ह जर म्हटलं तर त्या दोघांचा अर्थ सारखाच होतो, पण टेक्निकली आपल्याला कन्फ्युजन नको म्हणून मी तुम्हाला हे क्लिअर करतोय. रेसेसिव्ह, द allele इज नॉट एक्सप्रेस इन द प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह allele इज रेसेसिव्ह. म्हणजे अशा पद्धतीने रेसेसिव्ह आणि डॉमिनंट यातला फरक लक्षात घ्या. डॉमिनंट म्हणजे प्रभावी आणि रेसेसिव्ह म्हणजे जे प्रभावी नाहीत ते. डॉमिनंट म्हणजे F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस होणारं आणि रेसेसिव्ह म्हणजे F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस होत नाही. या पद्धतीने या दोन कन्सेप्ट आहे. जर डॉमिनंट कॅरेक्टर आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर असं लक्षात घेतलं तर त्या लक्षात येतील. पुढची जी कन्सेप्ट असणार आहे आपली, ती कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी डॉमिनंट आणि रेसेसिव्हच्या नंतरच्या ज्या कन्सेप्ट असणार आहे त्या कन्सेप्ट त्या ठिकाणी फिनोटाईप आणि जिनोटाईप या दोन कन्सेप्ट आहेत, त्या आपण पुढच्या लेक्चरला स्टडी करूया. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू.